राज्यातील वसती शाळा शिक्षकांना त्यांच्या 2001 पासूनच्या जुन्या सेवेला मान्यता मिळवून देण्यासाठी लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्याचे शिक्षण मंत्री माननीय नामदार दादासाहेब भुसे यांनी मालेगावमध्ये दिले। आज मालेगाव शहरात वसती शाळा शिक्षकांच्या विविध जिल्ह्यातील प्रतिनिधींशी विशेष बैठक पार पडली। यावेळी शिक्षण मंत्री भुसे यांनी शिक्षण प्रतिनिधींशी सविस्तर संवाद साधला। शिक्षकांनी 7 महिन्यात शिक्षण विभागात झालेल्या सकारात्मक बदलांचे स्वागत करत मंत्री महोदयांचे आभार मानले। या बैठकीत मालेगाव तालुका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी वसती शाळा शिक्षकांची जुनी सेवा मान्य करण्याची गरज अधोरेखित करत ठोस भूमिका मांडली। त्यांनी सांगितले की वसती शाळा शिक्षकांनी हजारो शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणले आहे। त्यांच्या कार्याची चीज होण्यासाठी 2001 पासूनची सेवा मान्यता मिळावी। या मागणीस प्रतिसाद देताना मंत्री भुसे म्हणाले की वसती शाळा शिक्षकांचे योगदान मोठे आहे। त्यांची मागणी न्याय्य असून संबंधित सर्व पुरावे एकत्रित करून लवकरच बैठकीच्या माध्यमातून निर्णय घेतला जाईल। या बैठकीत उपस्थित शिक्षकांनी आपल्या आमदारांमार्फत मुख्यमंत्री, अर्थमंत्री, ग्रामविकास मंत्री यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्याचा ठराव केला। तसेच जुन्या सेवेसाठी सर्व पातळीवर संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला। बैठकीत राज्य संपर्क प्रमुख विनायक ठोंबरे, जिल्हाध्यक्ष यांच्यासह महाराष्ट्रातील आलेले शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीदरम्यान चहा पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती आणि संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला। यांनी गेल्या 7 महिन्यापासून शिक्षणाचा वसा घेतल्यानंतर जो महाराष्ट्र पिंजून काढला आणि जे शैक्षणिक क्रांतीचा झंझावात सुरू केलाय, याचे आभार मानण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व वस्ती वाड्यातील वसती शाळा शिक्षक येथे आलेले आहेत। साहेबांचे आभार मानणार आहेत आणि साहेबांना एक छोटेखानी निवेदन देणार आहेत। आभार एवढ्याच करता साहेब, आजपर्यंतचे शिक्षण मंत्री बरेच होऊन गेले, मात्र कोणी राज्यभर प्रवास दौरा केला नाही, वाडी वसती शाळा शिक्षकांचा सन्मान केला नाही। मात्र आपण आल्यानंतर एक नव्या क्रांतीची नांदी झाली। याच्यामध्ये सीबीएसई पॅटर्नचा उल्लेख असेल, त्याच्यानंतर पीएमश्री शाळांचा सबलीकरण असेल, शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करणे असेल, महाराष्ट्र राज्यातल्या शिक्षक शाळा आणि समाज पालक संपर्क कसा घट्ट होईल याच्या संदर्भातचा आपला नियोजन आराखडा असेल, अनेक बाबी, पिंक रूम असेल, अनेक बाबी, जुनी पेन्शनचा विषय असेल, पगाराचा विषय, सगळ्या प्रश्न सोडवण्याची साहेबांची तयारी असल्यामुळे शिक्षक समाज आनंदी आहे, शाळा आनंदी आहेत, वाडी वस्तीवरचे शिक्षक आणि प्रत्येक समस्येला न्याय देणारे एक आमचं खनखर नेतृत्व आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। म्हणून आम्ही आभार मानायला आलोय साहेब। आणि आताच विधान भवनामध्ये मोठी चर्चा झाली। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।